मी पूर्वी आंधळा होतो आता मला दिसते. हालेलुया. बस एवढंच. मी पूर्वी आंधळा होतो व्यसनी होतो, पूर्वी व्यभिचारी होतो, पूर्वी मूर्तीपूजक होतो, पूर्वी मी घाणेरडा होतो, पूर्वी मी गुटखा विकणारा होतो, पूर्वी मी दारू विकणारा होतो. ते पूर्वी होतं, आता आहेच का? हालेलुया. तो घाबरला नाही. दोनदा त्याला बोलवले कटडीत की सांग तो पापी होता का नाही मला माहित नाही म्हणला. येशूला पापी म्हणाले. येशू पापी होता का नाही मला माहित नाही, पण मी आंधळा होतो, पण आता मी बघतो एवढंच मला माहिती आहे. तसं तुमच्या जीवनामध्ये देवानं पवित्र आत्म्यानं केलेले काम थोडं अनुभवा, चेक करा, स्वतःला बोला. पहिला मी पापी होतो, दुष्ट होतो, व्यसनी होतो. आज हे काम कोण केलेलं आहे? पवित्र आत्म्याने केलेलं आहे. आम्ही पण जेव्हा साक्ष सांगतो का मी गुटखा खात होतो, दारू पित होतो, आम्ही सांगतो की, पण हे साक्ष कोण घडवली? पवित्र आत्मा. आम्ही सांगतोय जसं आंधळा म्हणाला, अरे बाबा मी आंधळा होतो पहिलं, पण आता बघतोय डोळस आहे. होय बाबा मी पहिला असा होतो तसा होतो, पण हे काम आता पवित्र आत्म्याने केलेलं आहे. कोण तुम्हाला निरोगी करत आहे? कोण तुम्हाला चंगाई देत आहे? कोण तुमची गाठ गायब करत आहे? कोण तुमचं सगळं समस्या काढत आहे? पवित्र आत्मा. भूतापासून जर होतो, कोण तुम्हाला नीट घरचे घरचं बघा? पवित्र आत्मा. येशू म्हणजे पवित्र आत्मा. हालेलुया.